नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे किसान कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण जो पीक विम्याचा राहिलेला शेवटचा हप्ता होता या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, पीक विम्याचा शेवटचा हप्ता 16 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीच या पीक विम्याचा शेवटचा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील ते 16 जिल्हे कोणते असतील, तसेच या 16 जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे, तसेच या 16 जिल्ह्यातील कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा असेल, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2024 हंगामातील नुकसानीची भरपाई देण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे. मित्रांनो, या मोहिमेला आता वेग आला असून नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा केली जात आहे. निसर्गामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई ही योजना देते, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे. पावसाअभावी किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले होते ते शेतकऱ्यांचे नुकसान आता यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही रक्कम त्यांच्या आर्थिक अडचणी कमी कमी प्रमाणात काहीशा करण्यात मदत होणार आहे. तर मित्रांनो, यामधील नुकसान भरपाई मिळणार आहे. तर यामधील जर पाहिलं तर पीक विमा योजनेची नुकसान भरपाई कशी असेल, तर मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेली एक अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे हवामानामुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांनी आर्थिक संरक्षण देणे, तसेच पाऊस वेळेवर न होणे, दुष्काळ पडणे, गारपीट, वादळ किंवा पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. अशा संकटांना त्यांना आधार देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते. तसेच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या योजनेमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते आणि ते पुन्हा शेतीकडे वळू शकतात. पिकांचे विमा संरक्षण केल्यामुळे त्यांना आत्मविश्वास वाढ. तसेच सरकारच्या या उपक्रमामुळे शेती अधिक सुरक्षित आणि स्थिर होते. मित्रांनो, यामधील पाहिलं तर शेतकऱ्यांना कर्जाचा ताणही यामध्ये कमी करण्यास ही योजना मदत करू शकते. मित्रांनो, योजनेचा फायदा जर पाहिला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. तसेच पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून दिली जाणारी भरपाई त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यास मदत करते. त्यामुळे कर्जाचा ताण काहीसा कमी होतो आणि शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने शेतीकडे वळतो. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना आत्मविश्वास देते, त्यामुळे शेतीतील त्यांचा सहभाग हा वाढतो आणि उत्पादनातही वाढ होते. अशा प्रकारे योजना केवळ नुकसान भरपाईपुरती मर्यादित राहत नाही, तर ती शेतकऱ्यांना संपूर्ण जीवनमानात सुधारणा घडवून आणते. मित्रांनो, या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक स्वास्थ्य बळकट होते. परिणामी संपूर्ण कृषी क्षेत्रातील उत्पादनाही यामुळे सुधारते. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या योजनेची प्रभावी अंमलबजावणी ही सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी ही प्रभावीपणे सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत. नुकत्याच मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला आहे. एकूण जर पाहिलं तर 1653 प्रकरणामध्ये पीक विम्याचे दावे हे मंजूर करण्यात आले आहेत. ही एक दिलासादायक बाब आहे, कारण शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षेसाठी ही एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या योजनेअंतर्गत 12,378 शेतकऱ्यांना विमा रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर अनेक कुटुंबांना आर्थिक आधार म्हणून या योजनेकडे हे पाहिलं जातं. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर देशामध्ये या योजनेअंतर्गत 1777 दावे हे मंजूर करण्यात आले होते. तब्बल 20,904 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार असे दिसून येते की ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आत्मविश्वास वाढणार आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांना संकटाच्या वेळी हा दिलासाही मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांमध्ये यामध्ये गंभीरता दिसून येते. योजनेअंतर्गत मंजूर होणाऱ्या दाव्यांची संख्या आणि लाभार्थ्यांची संख्या याची वाढती आकडेवारी हेच दर्शवत आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर थेट वितरण पीक विम्याचे वितरण हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील कोणत्या जिल्ह्यांसाठी या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे, तर यामध्ये जर पाहिलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये जर पाहिलं तर अहिल्यानगर आहे, त्यानंतर बीड आहे, त्यानंतर अकोला, बुलढाणा, नागपूर, लातूर, पुणे, सोलापूर, ठाणे आणि यवतमाळ या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा निधीचे वितरण हे सुरू करण्यात आलेलं आहे.
तसेच लाभार्थ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करत आहेत. अन्य जिल्ह्यांमध्येही या योजनेच्या अंमलबजावणीस वेग आलेला आहे. तर मी यामध्ये जर पाहिलं तर सर्व जिल्ह्यांमध्ये लाभ अधिकाधिक नागरिकांना पोहोचावा यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने हे काम सुरू करण्यात आलेलं आहे. तसेच जिल्हानिहाय लाभार्थी यादी देखील ही तयार करण्यात आलेली आहेत. तसेच निधी वितरण प्रक्रिया ही पारदर्शकता ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर आपण ऑनलाईन पद्धतीने देखील हे आपण पाहू शकता की आपलं नाव यादीमध्ये आहे की नाही. तर मित्रांनो, यासाठी जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक सेवा मिळवण्यात यासाठी आता ऑनलाईन तपासणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, या सुविधेमुळे शेतकऱ्यांना घरी बसून माहिती मिळवणे शक्य होणार आहे. तर यामध्ये जर पाहिलं तर स्मार्टफोन असेल किंवा संगणक असेल याचा वापर करून शेतकरी सहजपणे ही योजना तपासू शकतात. मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना असे सर्च करून अधिकृत वेबसाईटवर याची भेट द्यायची आहे. तसेच तिथे अर्जाची स्थिती, विमा भरपाईची माहिती आणि इतर तपशीलही यामध्ये आपल्याला मिळून जातील. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने देखील ही योजना चेक करू शकता. तसेच सोप्या पद्धतीने ऑनलाईन सेवेचा लाभही यामध्ये देण्यात येत आहे. तर यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याची निवड करून वेबसाईटवर प्रवेश करा. त्यानंतर पहिला आपला जिल्हा यामध्ये सिलेक्ट करा. त्यानंतर खरीप हंगाम 2024 हा निवडल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती स्क्रीनवर दिसेल. या माहितीत तुमचे नाव, दाव्याची सद्यस्थिती, मिळालेली रक्कम व बाकी असलेली रक्कम याचा समावेश असेल. तसेच तुम्ही मागील काही वर्षापासूनचा डाटा देखील यामध्ये तपासता येऊ शकतो. यामध्ये जर पाहिलं तर 2018 ते 2022 पर्यंतचे वर्ष आहेत. ही सुविधा तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सविस्तर माहिती मिळवण्यासाठी मदत करेल. तसेच हंगामानुसार तुमच्या दाव्याची स्थिती जाणून घेणे सुद्धा यामध्ये सोपे होणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं शेतकऱ्यांना अनेक उपयुक्त फायदे या सेवेतून देण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक उपयुक्त फायदे मिळणार आहेत. सर्वप्रथम पिकांचे नुकसान झाल्यास त्यांच्या भरपाईची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक ताण कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सशक्त राहण्यासाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच यामध्ये जर पाहिलं तर योजनेमुळे त्यांच्या कर्जाचा ताण कमी होणार आहे, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढत आहे. शिवाय या योजनांमुळे शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठीही सुधारणा घडू शकते. तसेच या सगळ्यांमुळे शेती व्यवसाय अधिक किफायतशीर आणि टिकाऊ बनू शकतो. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे अशासाठी पात्रता आणि निकष काय आहेत. मित्रांनो, योजनेचा फायदा घेण्यासाठी काही आवश्यक अटी पाळणं गरजेचं आहे. सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधारशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. तसेच आधार लिंक नसेल तर पीक विमा रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे खाते आणि आधार यांची स्थिती बरोबर करणं खूप महत्त्वाचे आहे. शिवाय अर्ज करताना दिलेली सर्व माहिती अचूक आणि पूर्ण असावी. नियमाचे पालन न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यास अडथळे येऊ शकतात. या अटीचे पूर्ण पालन केल्याशिवाय लाभ प्राप्त करणे हे अशक्य आहे. म्हणून योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व अटी काळजीपूर्वक जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, जर पीक विमा भेटला तर त्यासाठी आपल्याला KYC करणं देखील हे अनिवार्य आहे. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते नेहमी सक्रिय असणे आवश्यक आहे. तसेच खाते सक्रिय नसल्यास किंवा KYC पूर्ण नसल्यास आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ शकतात. KYC म्हणजे तुमची ओळख व माहिती बँकेत हे नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. जर खाते बंद असल्यास तर KYC अपडेट नसेल तर ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार नाही. तसेच मित्रांनो, यासाठी आपल्या बँकेची KYC करणं देखील हे अनिवार्य आहे. जर KYC केली असेल तरच या शेतकऱ्यांना या पीक विम्याची रक्कम ही देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात हा विकास जर पाहिला तर महाराष्ट्रातील शेतीला नवी उंची गाठण्याची संधी मिळणार आहे आणि शेतकरी वर्गात आत्मविश्वास वाढेल. तसे आधुनिक उत्पादनक्षम पिके लावण्याकडे वळतील. तसेच नवीन तंत्रज्ञान आणि नवीन पद्धतीचा अवलंब करून शेतीतील उत्पादन वाढेल. त्यामुळे केवळ उत्पादन वाढणार नाही तर शेतकऱ्यांना जीवनातही सकारात्मक बदल हे होणार आहेत. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची अशी बातमी होती. मित्रांनो, 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.